नमस्कार मंडळी, समाज हिरो या इन्स्टा पेज आणि यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। सर्वात आधी प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। मंडळी, विषय आहे छावाचा। छावा हा सध्या यूट्यूब आणि सोशल मीडियावर ट्रेंडिंगचा विषय झाला आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, हा ट्रेंड सर्वात जास्त होणे तेव्हा सुरू झाले जेव्हा एका विशिष्ट वर्गाने या एकूणच चित्रपटाचा निषेध करणे सुरू केले। ट्रेलर पाहून त्यामधील एक दोन दृश्य प्रत्येकाच्याच पसंती पडेल असं नाही, तर ते दृश्य होतं लेझिम डान्सचं। छावा या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई एका दृश्यामध्ये लेझिम नृत्य करताना दिसत आहे। मंडळी, लेझिम नृत्य हे महाराष्ट्राचं पारंपरिक नृत्य समजलं जातं। जेव्हा एखादा राजा एखादी लढाई लढतो आणि लढाई जेव्हा जिंकतो तेव्हा राजा म्हणा किंवा त्याची सेना म्हणा, कुठल्या ना कुठल्या प्रकारे जो आनंदोत्सव असतो तो साजरा तर करणार। अशा प्रकारचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी यामध्ये एखादं दृश्य टाकण्यात आलं असेल। मंडळी, हा वाद आता दिग्गजांपर्यंत पोहोचला आणि प्रत्येक दिग्गजांचं यावर एकूणच ट्रेलर पाहून त्यामध्ये जो दृश्य टिपण्यात आला आहे किंवा दाखवण्यात आला आहे त्याविषयी प्रत्येकाचं वेगवेगळं मत आहे। त्यामध्ये छत्रपती संभाजीराजे असो, त्यांना मीडियाने प्रश्न विचारल्यावर त्यांनी ठळकपणे उत्तर दिलं की लेझिम हे लोकनृत्य आपल्या महाराष्ट्राची पारंपरिक विरासत आहे आणि असं दृश्य ज्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज नृत्य करताना दिसत आहे, त्याचा उद्देश काय आहे हे नेमकं स्पष्ट झाल्यावर किंवा इतिहासकारांना हा जेव्हा चित्रपट दाखवू त्यावेळी त्यांचं काय मत असेल ते पाहिल्यानंतर किंवा चित्रपट पाहिल्यानंतरच आपल्याला कळेल असं त्यांचं मत होतं। तर आपण अमोल कोल्हेंच्या वक्तव्याचा किंवा विचारांचा जर विचार केला तर अमोल कोल्हेंचं असं मत होतं, इतिहासाची छेडछाड न करता, इतिहासाला गालबोट न लावता हा जो चित्रपट लक्ष्मण उत्तेकर यांनी बनवला, एखादं दृश्य जे आपण ट्रेलरमध्ये पाहिलं त्याचा नेमका उद्देश काय हे समजल्याशिवाय आपण पुढे बोलणे किंवा निषेध करणे योग्य नाही असं अमोल कोल्हे यांचं मत होतं। तर मंडळी, उदयनराजे यांनी सरळ लक्ष्मण उत्तेकर यांना, जे या छावा या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत, त्यांना कॉल केला। तर जो इतिहास या चित्रपटामध्ये दाखवण्यात आला आहे तो नवीन पिढी, भावी पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे असं त्यांचं मत होतं। तर मंडळी, नृत्याविषयी बोलताना उदयनराजे स्पष्टपणे लक्ष्मण उत्तेकरांना बोलले की जर महाराष्ट्रातील कोणाच्या भावना दुखावल्या जात असेल एखाद्या दृश्यापायी, एखाद्या दृश्यामुळे, तर ते दृश्य जर त्यामधून कापलं तर मला नाही वाटत की कुठल्याच पद्धतीने या पिक्चरवर, या चित्रपटावर असर होईल। कारण हा चित्रपट हा एकूणच ट्रेलरवरून जे दिसत आहे ते फॅन्टॅस्टिक आहे असं त्यांचं मत होतं। आणि मंडळी, उदयनराजे जे बोलले, फोनवर जे बोलले ते लक्ष्मण उत्तेकर यांनी मान्य केलं आणि लवकरच लक्ष्मण उत्तेकर उदयनराजे यांना तो चित्रपट पूर्णपणे दाखवेल। त्यानंतर त्या लेझिमचा, त्या नृत्याचा नेमका उद्देश काय होता ते आपल्याला स्पष्टपणे कळेल।